बेसरायचो मग. जास्त आपण मस्त्या गिस्त्या नाही करायचा मग. अहो मस्त्या कराल का माझ्या बापाचा गाव हो का व? अजी काकू तुम्ही टेन्शन नको घेवा, मी आहो याच्या सोबत. यानं मस्त्या गिस्त्या केलं ना तर याच्या अंगावरून बस चालवतो मी. मारशील का रे माझ्या पोराला बकऱ्या? बापू आपली काळजी घेजो मा. अहो होते ना बाई, लढू नको ना. बहीण माय मी फक्त फिरावायला चाललो, कोणता युद्ध लढायला नाही. आता पैसे देऊन दे तिकिटीचे. तुझ्या बापानं दिलं ना रे तुला 200 ची नोट, मी खर्चावासाठी 10,000 रुपये दिलन. आता का किडनी घेऊ का रे तुझ्यासाठी बकऱ्या? जगू दे ना आम्हालाही. अव तू मला सोडासाठी आलीस का माझ्यावर चिडासाठी आलीस? माया बसमध्ये तुम्ही दोघच जण दिसते ना रे. अजी काकू बाकीचे पोरं गरीब आहेत, त्याला सीटावर बसायला लाज वाटते, तर ते लमचे सीटाच्या खाली बसलेत. काय गण्या तू शहरात जातायस बरं, कोणत्या पोरी बारीकडे गलत नजरेनं पावायच्या नाही. अव का आई तुला आपल्या पोरावरच विश्वास नसे का? असे बापू बोरिंग वर येणारा बायाला नाही सोडलास तू ना. तुझ्या नावाच्या रोजही कंप्लेंट येतेच मला. तर त्या बायाला सांगून ठेव गण्या आता शहरामध्ये चालला म्हणून. इकडे पांढरे बगडे सोडून या काळ्या कावड्याकडे पाहिजे का मी? काकू तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, मी आहो ना. अरे तू आहेस म्हणूनच टेन्शन येते बकऱ्या. आणि माझ्या बापाला सांगजो आई, आता गण्या गेला म्हणून एकदम देशीच्या टिल्लो नको मारू म्हणा. मोहाची पे म्हणा त्याला, मोहाची. अबे डेंग्या तुला बाबरीच्या काळीनं झोडपा लागते बे. मजा केलो ना बे. ठीक आहे बाई जातो मी. बापू भूक लागली ना तर बिस्किटचे पुढे घेऊन खावाचे. काय लेव त्याला आताच गंजभर हेपलून ये म्हणणं, म्हणजे 2-4 दिवस जेवायचं कामच नाही. डेंग्या तू जास्त बोलून राहिलास का? तुझे काढू का चमडे? अहो आई मी का लहान गिया नाव का? मला सप्पा समजते. हो सप्पा समजला असता तर पॅन्टवर मुतला नसतास तू. अहो आई 4 लोकांमध्ये माझी इज्जत ठेव ना. एक तिकडे एवढा मोठा ढोम्या पॅन्ट मध्ये मुतते. अबे तू आपला काम कर ना बे. चल बाई जातो मी. बाय बाय काकू. हा बराबर जा. तर हे पहा बे, हा आहे आपला शहर. माझ्या मायला मी तुझं नाव सांगून आलो बरं का रे. मला एक एक जागा दाखवतो या शहराची. बे भोंगाड्या शहर मग पाहिजे. आता मला भूक लागली त्याचा का करू मी? भूक न बे कुत्र्यासारखा चाल्या तुझा इथे जानसेस मारतो. अंग्या मी का कुत्रा हो का बे भूक उतर? बे अबे झगडा नको बे. वेटर बोला सर काय आणू? दाजी तुम्ही एक बहीण मिळाले नेव. धन्या भाऊ तुझ्या बहिणीचा नवरा तर येते वेटर म्हणून काम करते बे. मार गावामध्ये सांगत होतास का माझा भाऊजी साहेब आहे म्हणून. बे तुम्ही लोक येते काव करता बे? टकल्या तू आपल्या सासूरवाडीतल्या लोकायला पूर्ण चुत्या बनवून ठेवलास रे. आता मला तुला भाऊजी म्हणायची शरम लागत आहे? अबे ऑर्डर करा बे भोजच्याऊ, तुम्हाला काका पाहिजे तर. हा भाऊजी भजे भेटतील का? भजे ऐन मायले नेऊ एवढ्या मोठ्या शहरामध्ये येऊन नुसते तू भजे खाशील का बे? बे डेंग्यात तुझी अक्कल कोडी ढुंगणात आहे का बे? भाऊजी माझ्यासाठी एक निंबूचा रस ना 2 प्लेट मंचुरियन मानशील? बे भोशीच्याऊ तुम्ही गावठीच राहाल बे. साला तुम्हाला भजे समोसे मंचुरियनच खावायचे होते तर मी ना तुम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये कायला आणलो असेल? बे काहीतरी पिझ्झा बर्गर हलका नाश्ता पाहिजे असेल तर उपमा अशा गोष्टी बोलवा. सँडविच आहे गणे आणू का? सँडविच? सँड म्हणजे आपला बैल, पीच म्हणजे कोणता कोणता बैल? अबे काऱ्या हे कोणती डिश हो बे नवीनच? अबे गवार भोशीच्या घरी जाऊन चिवडा खा. सँडविच नाही माहित आहे भोशीचा शहरात आला? आमच्या गण्याला माहित आहे पाय. सांग बरं साले साहेब सँडविच म्हणजे काय? मग रूम मध्ये लाईट बत्ती बंद करून सांगतो भाऊजी तुम्हाला. सँडविच म्हणजे का तर खोटारड्या माणसा, माझ्या बहिणीची जिंदगी बर्बाद केलास तू ना. जा माझ्यासाठी 1 गिलास निंबूचा रस आणजो. हात और मुंह धो लेना और नमक डाल के घोट लेना. वेटर टिश्यू पेपर घेऊन याल. अबे कारे आम्हाला वाचताच नाही ना. बे डेंगण्या टिश्यू पेपर म्हणजे हात पुसासाठी तोंड पुसासाठी. हात तोंड पुसासाठी आपल्या घरून रुमाल नाही आणता का बे तुले? ऐन मायले इथे येऊन पेपर मागते. तुम्ही गवारच राहाल बे. कुल्फी भेटते का जी भाऊजी येते? आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणते त्याला आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हणा 2 पेप्स्या घेऊन याल बरं चुरपाच्या. बे गण्या तू पक्काच गण्या आहेस बे बापा. वेटर या दोघांसाठी 2 बर्गर आणि 1 लेमन ज्यूस आणि माझ्यासाठी 1 कोल्ड कॉफी आणाल. ओके सर. आणखी काही आणू शकतो का मी? हो तुमची बहीण आणाल तर बेस होईल मले. थंडीचे दिवस चालू आहेत का नाही? हौशीच्या बर्गर खाऊन आपल्या गावी जा बे गावठी साला. ठीक आहे चला आता आपण आपल्या रूम मध्ये लिफ्ट न जाऊ. बे गण्या भाऊ मीने पिक्चर मध्ये पाहिलं होतं लिफ्ट मध्ये बंद पडली तर माणूस मरते का ना? माणूस मरते? बे कार्या तुझा लिफ्ट ना आम्ही पायऱ्यांना जातून. हो बे बापा. बे भेवा नको.
आपण लिफ्ट न जाऊ, लिफ्टचा आनंद घेवा ना बे तुम्ही. पायऱ्या तर आपल्या गावामध्ये चालाल बे. हो, आणि हे लिफ्ट मधामध्ये बंद पडली तर गावामध्ये पायऱ्या चालायला भेटतील. मग बुडगीच्या लाकडाने आमची मौत जाळतील बे. काय ना हो ना, मी आहो ना. असा एक्सपिरियन्स तुम्हाला बार बार घ्यायला भेटेल का बे? कार्या बरोबर बोलत आहे. आपण येते शहरामध्ये आलून कायलं? पण गण्या भाऊ, अबे नाही मरून का बे आपण? तुले माहितच आहे डेंग्या आपण अमर आहोत म्हणून. A few moments later. तुझ्या मावशीला नेहो गण्या भाऊ, माझा मावसा. अबे लिफ्ट बंद करायला लाव बे. भोंगाड येऊ शिदे उभे राहा, काहीच नाही झालाय. अबे कार्या, हा कसा तर जीव खालवर खालवर होऊन राहिला ना बे. डेंगण्या येऊ शिदे उभे राहा, शिदे. अबे कधी आपल्या बापराजी लिफ्ट पाहिल्या का नाही? आम्ही पाहिलो नसून तर कायले पायऱ्या नाही येतून म्हणलो असतून बे. बे हे वरत चालली ना, त्यामुळं असा खालवर होऊन राहिला पाय. वरत कुठी? एकदम देवाच्या घरी चालली का? अबे गरीब बायू, बरा तुम्ही येतीच. अबे निघला का बे गण्या भाऊ दरवाजा? अबे एवढा कुतू कुतू काढलं तरी नशे निघत बे. अंदर कोणता कपल हनीमून तर नसेल म्हणवत? आपल्या रूम मध्ये येऊन कोण तशी खेळ कराल बे? पक्का आपलीच रूम आहे? अबे हो का बे, तुला माझ्यावर विश्वास नसे का? त्या बहीण निघ कहा नाही रे बे कोण है बे? भौशिया सुखानं जगू नशी देत आम्हाला. अब बुडगे बाबा, बुडगे गण्या डेंग्या बुडगे, तू या गण्याच्या आजीसोबत येते का करतायस तू? अबे का करतायस म्हणजे? हनीमून साठी आले हे दोघही. माझी पूर्ण इज्जत तू वाया टाकलीस व बुडगे. बे भौशीच्या तुझ्या आजीनं माझ्यासोबत लपडा केलं तर तुझा सन्मान वाढला. नाही तर त्या झिंगरू बुडग्यामध्ये का होता बे? अल पहा ना फुलवा. वारे बुडग्या, आता समजला मले वावर काऊन निघला असतं. त्या शहरामध्ये येऊन हॉटेलमध्ये डेंग्याच्या आजीसोबत अय्याशी करायची होती तुला. बापू जाऊ दे ना रे, तरचीच गोष्ट आहे. बेबी तुम किसी के आगे झुकने का नहीं, सिर्फ मेरे आगे झुकना. बे गण्या भाऊ, तुझं आज्याला सांगून ठेव. अबे डेंगने आता का सांगू बे? किती दिवसापासून आहेस बुडगे बाबा तू येती? 2च घंटे झाले. ओहो, फक्त 2 घंटे झाले. चल ना बाबू अंदर. तुझ्या मरणाचे लाकडं जमवलं होतं आजी मी. बहीण माय माझ्या आज्याला धोका देऊन तू या बुडग्यासोबत लपडा करून राहिली. करू रे डेंग्या मग. तुझ्या आजाला मला फिरवायला नाही म्हणलं होतं, फक्त बांधित नाही. आता मी माझ्या आज्याला नाव सांगतो तुझा. बाबू बेबी आप रो मत, मैं हूं ना. ए डेंग्या, चुपचाप रावाची कोणती किंमत घेशील सांग. सांग या बुडग्याला. वावर विकलं नाही तर पैशाची गरमी दाखवलंच. मला चुपचाप नसे राहायचं आता. मी आपल्या आज्याला सांगतो काही. 5,000 देतो बापू डेंगू तुले, फक्त आपला तोंड चुप करायचा. बे डेंग्या हो म्हण. 5,000 देऊन राहिला बे. त्या 5,000 साठू का बे मी? 10,000. मला नाही घेऊ शका तुम्ही? 15,000. कॅश द्याल का ऑनलाईन जी? देख लिया ना बाबू, ऐसे किया काबू. ए डेंग्या, पेमेंट तुला नोटाच्या गड्डीमध्ये भेटून जाईल, पुरा कॅश. बाबा मला 1,000 रुपये तरी देशील का? खुशीच्या तू रस्त्यावर भुकेला मेलास तरी तुला 1,000 रुपये नाही देईन मी. चलो बाबू अंदर, बहुत काम बाकी है. औशी बुडके, आता हा दरवाजा कसा खुलेल? हे रूम आपलीच होणं पक्का गण्या भाऊ. अबे मंगांडावची तुम्ही रूम का खोलाची जागा बे? अबे कार्या मगन पासून रूम खोलाची कोशिश करताव ना मी. साला अजिबात खुलून नाही राहिली. दरवाजाला टाला लावायला पाहिजे तर असे वेगळे कुलूप लावलं नाही. खुलाचं नावच नसे घेत. उंगाळ येऊ चाबी बरोबर शेद्रामध्ये टाका लागते. कुठ्या साईडला? त्याच्यापेक्षा तर आमच्या गावचा तळा मोठा आहे बे. आता स्विमिंग पूल हो का बे? ती मारल्या बरोबर स्विमिंग पूल खतम. मग आमच्या गावचा तळा म्हणला तर किती मोठा? किती मोठा? अरे गण्या भाऊ किती मोठा? गंगाधर भाऊ रोज हगायला जाते न तळ्याच्या पाण्यानं डुंगण धुते. तरी पण आमच्या गावचा तळा आटे नाही. एवढा मोठा तळा आहे पाय. बे हगण्यावरून आठवला मी आज हगलोच नाही. इकडे कोणत्याला जाऊन बसू का? बे डेंग्या, तुझ्या बापाचा घर नाही कोटी जाऊन बसशील तर. हा 5 स्टार हॉटेल हो, काही शिस्त राहते. अरे मग जातो बापा हगायला. ओबे कार्या, हा पाणी निळा निळा काऊन आहे बे? आमच्या गावच्या तळ्याचं पाणी लाल लाल दिसते. बे हा पाणी पूर्ण स्वच्छ आहे. आकाशाचा कलर याच्यात साफ दिसते. ना काही 1-2 केमिकल टाकले राहते. आय लव्ह यू बाबू. बाबू बे गण्या, तू का आमचा पिचाच करून राहिलास का बे? माझी बाबू कुठे आहे? बेबी मैं इधर हूँ. अरे मेरी जलपरी. त्याला 2 वर्षानं मरल एवढा बुडगा झालाय तरी हा लपडे करून राहिला. आणि बहीण माई या बुडग्याला बुडगी भेटली की साला एवढा जान जवान असून पांढरा शुभ्र असून मले साधी काळी कुरी लंगडी कोणतीच पोरगी भेटली नाही. गण्या, हा तुझा आजा हो? ओ आणि हे डेंग्याची आजी. ओ माय गॉड. चलो बेबी, थोडासा नाश्ता कर लेते. गण्या, तुले पोहता येते का? मग का तर